नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांनो, आज आपण जिल्हा सत्र न्यायालय भरतीवर या विषयावर प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर 1862 मध्ये उच्च न्यायालयाची स्थापना झाली. भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? उत्तर राज्यपाल यांची नेमणूक केली जाते. कोणत्या गव्हर्नर जनरलने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली? उत्तर लॉर्ड कर्झनने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली. हर्ष चारित्र्य लेखक कोण आहेत? उत्तर बाणभट्ट हे चरित्राचे लेखक आहेत. मोगल साम्राज्याची संस्थापक कोण होता? उत्तर बाबर हा मोगल साम्राज्याचा संस्थापक होता. विश्वनाथन आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. आत्मार्य शिवसेना यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले? उत्तर अर्थशास्त्र या क्षेत्रात त्यांना पारितोषिक मिळाले. राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो? उत्तर मुख्यमंत्री हा राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख असतो. सन मध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली? उत्तर 1993 मध्ये राष्ट्रीय मानव हक्काची आयोगाची स्थापना करण्यात आली. मूलभूत कर्तव्य घटनेतील भागात आढळतात? उत्तर 4 मूलभूत कर्तव्य घटनेत या भागात आढळतात. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? उत्तर न्यू फतिमा बीबी या पहिल्या न्यायालयाच्या न्यायाधीश होत्या. खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? उत्तर डॉक्टर नागेंद्र सिंह हे पहिले आंतरराष्ट्रीय न्यायाधीश आहेत. कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? उत्तर 1940 साली मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठाची स्थापना झाली. डॅश या एकमेव संघराज्य प्रदेश स्वतंत्र उच्च न्यायालय आहे? उत्तर दिल्ली हे एक संघराज्य प्रदेश स्वतंत्र न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली? उत्तर सुब्रमण्यम स्वामी यांनी याचिका दाखल केली. मुंबई, मद्रास, कोलकाता येथील भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? उत्तर 1861 मध्ये भारतातील पहिले उच्च न्यायालय स्थापन झाले. आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली? उत्तर गांधीनगर या न्यायालयाने शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा घ्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो? उत्तर राष्ट्रपतींकडे त्यांना राजीनामा सादर करावा लागतो. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या ग्राम न्यायालय कोठे आहेत? उत्तर राळेगणसिद्धी हे पहिले केंद्र शासन न्यायालय आहे. बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशचे राष्ट्रपिता कोण आहेत? उत्तर शेख मुजीब उर रहमान हे पहिले न्यायालयाचे बांगलादेशचे राष्ट्रपिता आहेत. कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली? उत्तर ग्राम न्यायालय कायदा 2008 ने स्थापना झाली. 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल तर तरतूद घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आली? उत्तर 7व्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आली. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करणारा अधिकार कोणास आहे? उत्तर राष्ट्रपती यांना न्यायाधीशाची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय किती असते? उत्तर 65 वर्ष वय इतके असते. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? उत्तर औरंगाबाद येथे आहे. राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे? उत्तर पुणे येथे सुरू करण्यात आलेले आहे.
खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? उत्तर अरुणाचल प्रदेश या राज्यात उच्च न्यायालय स्थित आहे. भारतात सर्वोच्च न्यायालय डॅश या दिवशी अस्तित्वात आले? उत्तर 26 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात आले. भारतातील 25वे न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? उत्तर अमरावती येथे स्थापन झाले. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅश या शहरात स्थापन झाले? उत्तर पुणे शहरात स्थापन झालेले आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओला कमेंट करा.